या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, पारू जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा तिला अहिल्याचं बोलणं आठवतं की एकदा सुरू झालेली ही प्रथा अशी मध्येच मोडता येत नाही. घरच्या थोरल्या सुनेनेच ही पूजा करावी लागते. आणि ते ऐकून मग तिला एक कल्पना सुचते. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. तर पारू तिला म्हणते की सावित्री आत्या, मला पटकन एक तांब्या द्या. आणि जेव्हा सावित्री तिला तांब्या देते तेव्हा पारू तिच्या साडीच्या पदरावर जे गंगाजल सांडलेलं असतं ते पिळते आणि ते पाणी त्या तांब्यामध्ये एकत्र करते. त्यानंतर ती सावित्रीला म्हणते की आत्या, तुम्ही मला तांदूळ भरून एक वाटीसुद्धा द्या. आणि मग त्यानंतर सावित्री तांदळाची वाटीसुद्धा घेऊन येते आणि पारूला विचारते की हे नक्की काय चाललंय तुझं. तर पारू म्हणत असते की सावित्री आत्या, मी माझ्या धनींसाठी आणि या घरासाठी आजची पूजा करणार आहे. आणि ते ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो. ती लगेच पारूला पूजेचं सगळं साहित्य आणून देते आणि मग त्यानंतर पारू किचनमध्येच देवीची पूजा मांडते. त्यानंतर मग ती हळदी कुंकू वाहून तिच्या मंगळसूत्राची सुद्धा पूजा करते आणि देवीची कथा वाचायला सुरुवात करते. दोघी जणी लपून छपून किचनमध्ये पूजा करत असतात. मात्र तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि पारूला अशी लपून छपून पूजा करताना बघून त्याला धक्काच बसतो. तितक्यात मग सावित्रीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ती पारूला आवाज देते आणि श्रीकांतला बघून पारूसुद्धा खूप घाबरते आणि पटकन तिचं मंगळसूत्र लपवते. तर श्रीकांत पारूला म्हणत असतो की खरं तर हा प्रश्न तुला विचारण्याचा मला अधिकार नाही आहे, पण तरीही विचारतोय की तू अशी पूजा का करतेस, ते सुद्धा किचनमध्ये. आणि त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते पारूला कळत नाही. ती घाबरलेली असते. मात्र मग त्यानंतर ती रडतच श्रीकांतसमोर हात जोडताना म्हणते, श्रीकांत सर, माझ्या मनात कोणतंही पाप नाही आहे. मी फक्त घराच्या भल्यासाठी ही पूजा करत होते. आणि ते ऐकून श्रीकांत हसतच पारूच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की पारू बाळा, तू अगदी गंगाजलासारखी निर्मळ आहे. तुझ्या मनात पाप असणं शक्यच नाही. आणि मला माहिती आहे तू जे काही करतेस ना, त्यामुळे कोणाला ना कोणाला फायदाच होतो. त्यामुळे मी तुझ्यावर अजिबात रागवलेलो नाही आहे. आणि ते ऐकून पारूला आणि सावित्रीला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर श्रीकांत पारूचा हात हातात घेत तिला म्हणतो की आज मी तुला एक वचन देत आहे. तुझ्यासाठी सुयोग्य नवरा मी शोधेल. तू ज्याला पसंत करशील त्याला माझी सुद्धा पसंती असेल. तू काही काळजी करू नको. जेव्हा तुला गरज असेल ना, तेव्हा तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. आणि त्यासाठी मला सगळ्या जगाच्या विरोधात जावं लागलं ना तरीही चालेल. आणि त्याचं ते वचन ऐकून पारूला खूप आनंद होतो. तर श्रीकांत तिच्या डोक्यावर हात ठेवत मनाशी म्हणत असतो की नक्कीच या मुलीचे आणि आमच्या घराचे मागच्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असणार, म्हणूनच ही आमच्या आयुष्यात आली. आणि मग त्यानंतर पारू त्याला पटकन पूजेचा प्रसाद देते आणि त्याचा आशीर्वादही घेते. मग श्रीकांत तेथून जाण्यासाठी निघतो, पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि श्रीकांतच्या हातामध्ये प्रसाद बघून तो खूप चिडतो आणि म्हणतो की बाबा, तुला डॉक्टरांनी सांगितलंय ना गोड खायचं नाही म्हणून. आणि मग तो स्वतः श्रीकांतच्या हातातील प्रसाद खातो आणि त्याला तेथून घेऊन निघून जातो. आणि ते बघून सावित्री आणि पारू खूपच खुश होतात. सावित्री पारूला म्हणत असते की बघितलं ना पारू बाळा, तुझ्या या पूजेचा प्रसाद पहिल्यांदा आदित्य बाबांनीच खाल्ला. आणि ते ऐकून पारूसुद्धा खुश होत हो म्हणते. तर दुसरीकडे अनुष्काने सुद्धा पूजा केलेली असते आणि त्यानंतर गुरुजी तिला सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून वाण द्यायला सांगतात. त्यानंतर मग अनुष्का अहिल्याला हळदी कुंकू लावते, तिला वाण देते. आणि मग त्यानंतर ती प्रियाला आणि दामिनीला सुद्धा हळदी कुंकू लावत वाण देते आणि त्याचसोबत घरामध्ये काम करणाऱ्या इतर बायकांना सुद्धा. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि ती गुरुजींचा आशीर्वाद घेते. तर गुरुजी पटकन म्हणतात की सदा सौभाग्यवती भव. आणि त्यावर दामिनी हसतच म्हणते की गुरुजी, तिचं लग्न झालेलं नाही आहे. म्हणजे दोनदा लग्न ठरलं होतं पण ते मोडलं. आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. तर गुरुजी म्हणत असतात की मी तिला जो आशीर्वाद दिला तो काही समजून उमजून दिला नाही, तर माझ्या तोंडून आपोआप निघाला. आणि या मुलीसाठी देवाने सुद्धा काहीतरी ठरवलं असेलच ना. आणि त्यामुळे दामिनी गप्प बसते. तर पारू तेथून जाण्यासाठी निघते, पण अहिल्या तिला थांबवत म्हणते की पारू बाळा, तुला कोण म्हटलं की तू सवाष्ण नाही आहेस म्हणून. प्रत्येक कुमारिका ही सवाष्णच असते. देवी पार्वतीने सुद्धा शंकरांसाठी व्रत केलं होतं आणि तिचं ते व्रत बघूनच शंकरांनी तिला शक्तीची जागा दिली होती. आणि मग त्यानंतर ती अनुष्काला सांगते की पारूला सुद्धा हळदी कुंकू लाव. त्यामुळे मग अनुष्का नाईलाजाने पारूला हळदी कुंकू लावायला जाते. पण ती रागातच पारूकडे बघत मनाशी म्हणत असते की मला तर आधी तू खूप सोपी वाटली होती, पण आता मला कळतंय की तू तितकीच अवघड आहे. या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी
तू सगळ्यात मोठा अडथळा आहे, तुझ्याचमुळे मला त्या आदित्यला संपवता येत नाही आहे. आणि मग त्यानंतर ती पारूला हळदी कुंकू लावते. तर पारूही तिला हळदी कुंकू लावत मनाशी म्हणत असते की आपण दोघीजणी असताना आदित्य सरांवर कोणतंही संकट येणार नाही. तर अनुष्का तिला म्हणत असते की पारू, तुला हवा तसा योग्य जोडीदार लवकरच मिळेल. आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. त्यानंतर आदित्य जेव्हा त्याच्या खोलीत जातो तेव्हा खोलीतील ते जास्वंदीचं फूल सुकून गेलेलं असतं आणि ते बघून आदित्य म्हणतो की आज पारूने फूल बदललेलं नाही आहे का, ती अशी का वागते तेच मला कळत नाही. आणि तितक्यात पारू त्या ठिकाणी येते, ते फूल बदलते आणि काही न बोलताच तेथून जाण्यासाठी निघते. पण आदित्य तिला थांबवत म्हणतो की अगं हे काय आहे पारू, तू अशी न बोलताच का चालली. तर पारू खाली मान घालूनच म्हणत असते की काय झालं मालक साहेब, काही काम आहे का. आणि असं तिच्या तोंडून ऐकून आदित्यला आश्चर्य वाटतं. तो म्हणत असतो की काय म्हणालीस तू, मालक साहेब. तर पारू म्हणत असते की तुम्हाला नाही आवडलं का, मग मी फक्त साहेब म्हणू का. तर आदित्य म्हणत असतो की पारू तुला काय झाले नक्की, अशी का वागतेस तू. तर पारू म्हणत असते की मी काय चुकीचं वागले, मी या घरात एक नोकर आहे, मला जे काम सांगितलं ते मी केलं, तुमच्याशी 2 शब्द बोलले, आता मी इथून जाते. आणि तिचं असं वागणं बोलणं बघून आदित्य म्हणतो की ठीक आहे जा तू. आणि त्यानंतर पारू तेथून निघून जाते. दुसरीकडे प्रिया आणि अनुष्का त्या स्कूल प्रोजेक्टवर काम करत असतात. प्रिया तर अनुष्काचं खूपच कौतुक करत असते आणि म्हणत असते की तू कधी लग्न करून या घरात येतेस ना, याचीच मी वाट बघते. आणि अनुष्कासुद्धा त्यावर म्हणते की हो प्रिया, मलासुद्धा लवकरच या घरात लग्न करून यायचं आहे. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी गप्पा मारत बसतात. त्याचवेळी अनुष्काला जेलमधून कॉल येतो. नाईलाजाने तिला प्रिया आणि प्रीतम समोरच बोलावं लागतं. तर तिकडून तिला सांगण्यात येतं की आजसुद्धा दिशाने जेवण केलेलं नाही आहे. ती खूप आरडाओरडा करते आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की तुम्हाला तिला समजावता येत नाही आहे का, तुम्ही तिला सांगा की काम सुरू आहे, लवकरच हे काम मी पूर्ण करेल. मात्र ती जेलर म्हणत असते की तुम्हालाच तिच्याशी बोलावं लागेल, ती काही ऐकत नाही आहे. त्यामुळे अनुष्का म्हणते की ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. आणि ती फोन ठेवून देते आणि रागातच मनाशी म्हणते की आता या किर्लोस्करांना उद्ध्वस्त करायला मला जास्त वेळ लागणार नाही. तर दुसरीकडे पारूला आदित्यच्या खोलीतून बाहेर येताना नेमकं दामिनी बघते आणि तिला म्हणू लागते की आलीस का आदित्यला भेटून, तू त्याच्या खोलीत अशी कशी काय जातेस ग, कधी कधी तर मला असं वाटतं की तू त्याची बायकोच आहे. आणि ते ऐकून पारू घाबरते. तर दामिनी म्हणत असते की हे काही खोटं नाही आहे म्हणा, तू त्याची बायकोच आहेस आणि ते सुद्धा शूटिंगमधली. आणि मग ती पारूवर हसू लागते. मात्र त्यावर पारू काही उत्तर देत नाही. त्यानंतर दामिनी म्हणत असते की बरं झालं, उद्या तू आदित्यसोबत तो पुरस्कार घेण्यासाठी जात नाही असते. पण मग त्यावेळी पारू म्हणते की असं नाही आहे दामिनी मॅडम, आदित्य सर माझ्या बासोबत बोलले आहेत आणि बाने मला जायची परवानगी दिली आहे. आणि ते ऐकून दामिनी खूप चिडते आणि मारुतीला आणि पारूला वाटेल ते बोलू लागते. त्यामुळे पारू चिडून म्हणते की दामिनी मॅडम, तुम्हाला मला जे बोलायचं आहे ना ते बोला, पण माझ्या बाला काही बोलायचं नाही. त्याने इतकी वर्ष या घरासाठी इमानदारीने काम केलं आहे, तुम्ही त्याच्या इमानदारीवर शंका घेऊ नका. आणि ते ऐकून दामिनी गप्प बसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.